नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर आपण सत्ता संघर्ष, फोडाफोडी आणि आरोप प्रत्यारोप पाहिले आहेत. पण जे काही समोर येतंय ते आता सुन्न करणारं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 2013 मधील विमान अपघाताचा संबंध जादूटोणा आणि अघोरी विद्येशी जोडला आहे. हा केवळ राजकीय आरोप आहे की यामागे काही वेगळं राजकीय म्हणजे राजकारणाच्या पलीकडचं काही ठोस पुरावे आहेत का? रोहित पवारांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन नेमकं काय खळबळजनक दावे केले आहे, पाहूया आजच्या विशेष विश्लेषणात. सर्वप्रथम आपल्याला अजित पवार यांच्या जो अपघाती मृत्यू झाला त्याबद्दल आपल्याला माहिती असेलच. 28 जानेवारी यावेळेस त्यांचा एक विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज रोहित पवारांनी ह्याच विषयाला अनुसरून नवीन दावा केला आहे. हा अपघात नैसर्गिक नव्हता. नाशिकमधील अशोक खरात नावाच्या एका व्यक्तीने, जे स्वतःला तांत्रिक मांत्रिक म्हणून घेतात, त्यांच्या काही अघोरी विद्या केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. एवढंच नाही तर देवगिरी बंगल्याबाहेर आणि पुण्यातही अशा प्रकारची पूजा केली गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सीआयडी चौकशीची या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी आणि 43 प्रश्न हे रोहित पवार यांनी आज सीआयडी कार्यालयात पोहोचल्यानंतर जे अधिकारी होते त्यांना दाखवलेला आहे. त्यातील 43 जे प्रश्नांची एक मोठी यादी पोलिसांच्या स्वाधीन केली आणि त्यातले जे मुख्य प्रश्न आहेत ते म्हणजे अशोक खरात आणि किंवा या भोंदूबाबाला रसद कोण पुरवत होतं, विमान अपघाताच्या वेळी नेमकं कोणता विधी केला गेला, राजकारणातील कोणत्या मोठ्या नेत्याने हे कृत्य करण्यासाठी सुपारी दिली होती. रोहित पवारांच्या मते हा केवळ जादूटोण्याचा विषय नसून एक मोठ्या नेत्याचा जीव घेण्याचा जो कट होता तो हा होता आणि म्हणूनच याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलंय. आता प्रश्न असा पडतोय की विधानसभा निवडणुका, आता विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहे त्या तोंडावर आहे. रोहित पवार हे आत्ताच हा विषय म्हणजे ते कंटिन्युअसली काढताय, परंतु आता त्यांनी परत या विषयाला हात घातलेला आहे. पहिली बाजू जर खरोखरच अघोरी विद्येचा वापर राजकारणात होत असेल तर ही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांसाठी चिंतेची बाब आहे. दुसरी बाजू आपण जर बघून घेण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे. एकमेकांना म्हणजे ज्यावेळेस ते ह्यात होते त्यावेळेस तो कलगीतुरा चालला शरद पवार आणि अजित पवार गट, परंतु आता एक नातं म्हणून, एक काका म्हणून त्यांनी जे प्रश्न उपस्थित करतायत ते निश्चितच म्हणजे एक नात्यात आणि काकाविषयी असलेलं तळमळही असू शकते. शेवटी आता दुसरीकडे बाजू बघितली तर अजित पवार गटाने हे आरोप फेटाळले, म्हणजे डायरेक्टली जरी फेटाळले नसले तरी त्यांच्याकडनं ह्या प्रश्नावर कुठेही आपल्याला उत्तर येत नाही. रोहित पवारांचे राजकीय वैफल्यातून असे आरोप होत आहे असंही काही विरोधी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. सो हे बघून घ्यायला हवंय की आता काकाच्या विरोधात रोहित पवार हे आरोप करतायत की खरंच त्याच्यावरती काहीतरी घातपाताची शक्यता आहे, अघोरी विद्येची शक्यता आहे, हे ते सांगतायत. ही बघण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी रोहित पवारांचे हे आरोप गांभीर्याने घ्यायला हवेत की हे केवळ निवडणुकीच्या किंवा राजकारणाच्या द्वेषातनं किंवा राजकारण बॅक ऑफ द माइंड ठेवून होत आहेत, हे बघण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आता राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी पाहत राहा आपला सह्याद्री विथ महेंद्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.